हे मंडळी नमस्कार। आज एक गोड बातमी देतो तुम्हाला। मी निघालो आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ म्हणजेच आपल्या स्वामी शरणे। त्यामुळे आलो आहे आज जरा गाडीचे अलाइनमेंट बॅलन्सिंग करायला। बरेच दिवस केली नव्हती, ती आज केली आहे आणि वॉशिंगला घेऊन जाणार होतो, पण कुठेही वॉशिंग सेंटर चालू नव्हतं, म्हणून चला मी स्वतःहूनच आपली गाडी वॉश करत आहोत आणि संध्याकाळी निघायचा प्लॅन आहे स्वामीच्या इथे। त्यामुळे स्वामी बोलवणं पण आलं आणि एक आश्चर्यचकित गोष्ट अशी आहे की कालच माझे 500 सबस्क्रायबर झाले, म्हणजे 29 तारखेलाच झाले स्वामींच्या कृपेने, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे म्हणजे 500 सबस्क्रायबर झालेले आहेत। तरी लवकरच 1000 पण होतील आणि मिलियन पण होतील आपल्या सर्वांच्या सपोर्टमुळे। तर मी आलो आहे आणि आजच या दादांनी म्हणजे निकम दादांनी, आपण मागच्या काही ब्लॉगमध्ये बघितलं असेल गणपतीच्या वगैरे, हे नेहमी माझ्या म्हणजे मी नेहमी यांच्या संगतीच ट्रॅव्हल करतो आणि आज आम्ही जाणार आहे अक्कलकोटला। सो अक्कलकोटला आज आम्ही उद्या सकाळी म्हणजे 30 तारखेला सकाळी अक्कलकोटला पोहोचणार आणि तिथे दर्शन वगैरे घेणार। स्वामींकडे खूप काही मागणार, माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सर्वांसाठीच मागणार आणि सो रस्त्यामध्ये थांबलो होतो, खूप झोप येत होती, त्यामुळे हे थोडंसं स्टिंग्स आणि नॉर्मल चटरपटर चालू असेल तर झोप येत नाही। चहा पियत नाही नॉर्मली, पण इथे छान होती। आणि ही बघा, ही आपली कोकणची वाघीण उभी आहे इकडे मस्तपैकी पुढच्या प्रवासाला। आणि हळूहळू आम्ही असंच लागलोय पुढे, चहा थोडीशी घेत चुस्की उडवत। सकाळचे वाजले 5:30 आणि मी पोचलोय ऑलमोस्ट सोलापूरला। मला वाटतं इथून 30-35 किलोमीटर अजून राहिलेलं आहे। 7 वाजेपर्यंत तरी अरायवल दाखवत आहे मला मॅपमध्ये आणि आता बरोबर बघताय तुम्ही माझ्या डिस्प्लेवरती 5:30 वाजलेले आहेत आणि मी ऑलमोस्ट आता पोहोचलेलो आहे सोलापूरला। आणि इथून मी जाणार अक्कलकोटला। तो अक्कलकोटला जाणार आहे आणि तिथे आम्ही आज म्हणजे हाफ डेच फक्त हॉटेल्स दादानी केलेलं आहे, त्यामुळे तिथे फ्रेश वगैरे होणार, स्वामींचे दर्शन वगैरे घेणार आणि त्यानंतर परत आम्ही तुळजापूरच्या दिशेने वळणार आहोत। सो जाता जाता रस्त्यामध्ये परत एकदा मला दिसले स्वामी समोरच्या गाडीवरती, सेम अर्टिगा आहे। सकाळी सकाळी स्वामींनी दर्शन दिलेलं आहे मला आणि आता पुढे पुढे आम्ही लागलेलो आहोत प्रॉपर सोलापूर सिटीमध्ये। मी आता एंटर केलेलं आहे सोलापूर सिटीमध्ये, पण बघू शकता आता इथून जवळजवळ मला 30-32 किलोमीटर होता इथून श्री स्वामी समर्थ मठ अक्कलकोट आहे। पोचल्यावर तिथे आम्ही स्वामी समर्थ समाधी मंदिरात पण आम्ही जाणार आहोत अगोदर, त्यानंतर आम्ही जाणार वटवृक्ष मंदिर, स्वामींचे व्यवस्थित दर्शन घेणार आहोत। माहीत नाही गर्दी असणार आहे नाही असणार आहे, आम्हाला काही आयडिया नाही आहे, कारण की म्हणूनच आम्ही गुरुवारी रात्री निघायचं ठरवलेलं, म्हणजे 29 तारखेला आणि 30 तारखेला ते पोचण्याचं ठरवलं आणि पोचलो पण आम्ही। तर दादानी केलेलं बुक होतं ते हे होतं प्रेसिडेंट म्हणून, छान हॉटेल आहे। मलाही चेक इथे यायचं असेल तर कधीही येऊ शकता, छान हॉटेल आहे। तुम्ही चेकिंग वगैरे करू शकता, मग फ्रेश वगैरे होऊन स्वामींच्या दर्शनाला पुढे जाऊ शकता। हे थोडंसं लांब आहे पण ठीक आहे, तुम्हाला फक्त फ्रेश होण्याकरिता ओके। बाकी तर आमचं सगळं आज रात्रीचं हॉटेल जे आहे ते दादानी तुळजापूरला बुक करून ठेवलं, त्यामुळे इथे दर्शन घेतल्यानंतर आम्ही निघणार आहोत तुळजापूरला। सिद्धेश्वर टेम्पल करणार आहे अगोदर सोलापूरचं, त्यानंतर निघणार आहोत तुळजापूरला। सो माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आम्ही आता परत आलो वटवृक्ष मंदिराकडे आणि वटवृक्ष मंदिराकडूनच आम्ही आता जाणार आहोत ह्याला स्वामी समर्थ समाधी मठाकडे। तर इथे आम्ही अगोदरच इथे आलो म्हणून आम्ही परत वळवली गाडी आणि निघालो स्वामी समर्थ समाधी मंदिराजवळ आणि इथे घेतलोय आम्ही स्वामींचे दर्शन आणि चोळप्पा महाराजांचं घराचे दर्शन। आणि नेहमी एक लक्षात ठेवा मंडळी, जर तुम्ही इथे आलात आणि फक्त वटवृक्ष मंदिराचेच जर दर्शन घेणार असाल तर हे मेन आपलं जे चोळप्पा महाराजांचं घर आहे त्याच भोवती स्वामींची समाधी पण आहे। तरी तिथे दर्शनासाठी नक्की या, आलात तर इथे व्यवस्थितरित्या तुम्हाला दर्शन भेटेल, गर्दीही नसते इथे कधी। आणि स्वामींची समाधी असल्यामुळे हे मंदिर फार सुंदरच आहे, हे पण जबरदस्त केलेलं आहे।
दत्तोबा महाराजांचं घरही सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. मागच्या साईडने जायला एंट्री आहे त्या साईडने. मी तिथे फोटो व्हिडिओ काय काढलेले नाही आहेत, कारण की तिथे काही कन्स्ट्रक्शनचं काम चालू होतं, त्यामुळे मी काय तिथे फोटो वगैरे व्हिडिओ काढलेले नाही आहेत. समाधी मठाचं महाराजांच्या आसपासचा हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे. त्यामुळे तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा प्लीज. आणि जास्तीत जास्त कमेंट करून कळवा की कसा वाटतो व्हिडिओ हा तुम्हाला, आणि स्वामींबाबतीत तुम्हाला काय वाटतं तर एक नक्की श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मंडळी. सो स्वामींचे दर्शन तुम्ही पण घ्या, मी घेतले. आणि आता आम्ही इथून निघणार आहे वटवृक्ष मंदिरामध्ये. स्वामी समर्थ महाराज जिथे बसायचे, जिथे श्री स्वामी समर्थ मंडळी. आज आहे 30 मे 2025 आणि मी आलो आहे स्वामी समर्थ महाराज मठ म्हणजेच अक्कलकोटला. आणि कालच माझे 500 सबस्क्रायबर तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे कंप्लीट झाले होते. आणि आज ऍक्च्युली ते मुंबईतच मला सेलिब्रेशन करायचं होतं, पण स्वामींचं बोलवणं होतं बहुतेक, म्हणूनच आज मी अक्कलकोटमध्ये आहे. आणि छानपैकी मी आता समाधी मठाचे दर्शन घेऊन पुढे वटवृक्ष मठाकडे निघालेलो आहे, मंदिराकडे निघालो आहे. आता तिथेही दर्शन घेणार आणि इथेही मस्तपैकी दर्शन झालेले आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये, छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला हे बघायला भेटणार आहे आणि रीलमध्ये पण बघायला भेटणार. सो बघत राहा. तू दर्शन घेतले की नाही पहिले बोल. दक्षित हे दक्षित आता कॅमेरामध्ये येणारच नाही, थोडं तिकडे फिरलो. तू दर्शन घेतले की नाही बोल स्वामी बाबांचे. आता कुठे चाललो आपण? हा आता वटवृक्ष मंदिरामध्ये चाललो. कुठे हिरो. सो त्यानंतर आम्ही आलो वटवृक्ष मंदिराकडे परत एकदा. आणि इथे ट्रॅफिक वगैरे काय नव्हती, त्यामुळे गाडी पार्किंगसाठी आतमध्ये घेऊन गेलो सार्वजनिक पार्किंगमध्ये, जिथे आपल्या स्वामींचे अन्नछत्र छाया आहे तिथे. आणि तिथे आम्ही वाहनतळामध्ये गाडी पार्क करून निघालो स्वामींच्या दर्शनासाठी वटवृक्ष मंदिरामध्ये. आणि जाता जाता तुम्हाला दाखवतो, इथे ही जी लाईन आपण बघत आहात ही पूर्ण लाईन अन्नछत्र म्हणजे महाप्रसादासाठी आहे. आणि आता आम्ही परत निघालोय दर्शनासाठी. सो आपण पण चला माझ्याबरोबर स्वामींच्या दर्शनासाठी. वर्षभरात का होईना, पण मी आलोय आज श्री स्वामी समर्थ महाराज मठ अक्कलकोट माझ्या स्वामींकडे. आणि वर्षभर का होईना, कारण की गेल्या वर्षी मी आलो होतो माझ्या सहपरिवारासह, आणि माझ्या बायकोचा वाढदिवस होता, त्या दिवशी आम्ही सर्व आलो होतो. आणि आज आम्ही आलो दादाबरोबर. सो आता आम्ही एंट्री केलेली आहे आतमध्ये. आपण बघू शकता स्वामी समर्थ वटवृक्ष मठ आतून किती सुंदर आहे, सगळं व्यवस्थित आहे. आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षी मी खूप काय मागणार आहे स्वामींकडे. मागच्या 2-3 वर्षामध्ये भरपूर चढउतार झाल्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये स्वामी माझ्या पाठीशी आहे, म्हणूनच आज मी एवढा खंबीररित्या आपल्यासमोर आहोत. व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत काम करण्याचं काम करत आहोत स्वामींच्या आशीर्वादाने. तरी असंच पुढे मी करत राहणार, नवनवीन व्हिडिओ, नवीन जागेवरचे देवाचे असो किंवा वेगळ्या डेस्टिनेशन्स स्पॉटचे किंवा. सो मी तर आलो आहे आता दर्शनासाठी. मी घेतोय दर्शन, माझ्याबरोबर तुम्ही घ्या मंडळी. आणि माझा हेच स्वामींकडे मागणं असं की माझे तर खूप काही इच्छा पूर्ण करतो, तशी माझ्या सबस्क्रायबरांची पण खूप काही इच्छा पूर्ण कर. श्री स्वामी समर्थ मंडळी. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. एक श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका.
मिनिटात दर्शन घेतलं आपण? 5 मिनिटात दर्शन घेतलं मी स्वामींचं मंदिर. त्याच्या अगोदर कुठे घेतलं आपण? मठामध्ये, समाधीमध्ये मठामध्ये चोळप्पा महाराज. किती फटाफट सगळं झालं. श्री स्वामी नाही तू घेतला त्याचं दर्शन? यश तुझं दर्शन झालं तर खूप हॅपी आहे. तर छानपैकी दर्शन 5 मिनिटांमध्ये घेत आम्ही आलो बाहेर. आणि बाहेर येतात मी बघितलं हे श्री स्वामी समर्थ रेडियममध्ये जे मला पाहिजे होतं माझ्या गाडीमध्ये. जे कार्ड एक सिस्टम आहे त्याच्यावरती लावायसाठी त्या डिस्प्लेवरती खूप दिवसापासून विचार करत होतो. पण तोपर्यंत या पुरीने अडून मला एक स्वामींचा टिक्का लावलेला आहे. त्याला छानपैकी आशीर्वाद देत मी पुढे आलो. आणि पुढे आल्यानंतर बघितलं तर अजून एक मला गोष्ट भेटली. स्वामींचं हे एक छोटंसं गिफ्ट तेही घेऊन जाणार आहे मी गाडीमध्ये माझ्या लावणार आहे आज. आणि बस आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज मठाकडचा हा नक्की मला कळवा. आणि आता कोकणची वाघीण आमची उभी. मस्त दर्शन झालंय माझं स्वामींच्या चरणी. मी आता होतो वटवृक्ष मंदिराकडे, त्या अगोदर गेलो होतो समाधी मठामध्ये. छानपैकी दर्शन झाले. 500 सबस्क्रायबर काल कंप्लीट झाल्यामुळे त्यांनाही धन्यवाद बोललो. आणि पुढच्या वाटचालीसाठी अजून पण आशीर्वाद मागितला. असा सपोर्ट राहू द्या. मी माझं दर्शन 500 सबस्क्रायबर श्री स्वामी समर्थ. मी ना माझ्या कोकणच्या वाघींसाठी म्हणजे हिच्यासाठी स्वामींच्या इथून काहीतरी आणलं आहे. आणि मी ते इथे लावणार आहे. आणि एक अजून एक आहे इथे रेडियम मी आणलं आहे स्वामींच्या नावाचं. मी बाहेर गाडीवरती काही लावत नाही देवाचं, म्हणजे काचेवरती बाकी लोक लावतात तशी. सो मी इथे श्री स्वामी समर्थ असं इथे लावणार आहे. छान आहे ना म्हणजे मला तर आवडलं म्हणून मी घेतलं. सो मी ते आता लावणार आहे. पहिले मी हे लावतोय, दिसतंय का? मी हे लावून घेतो. तू डब्बू आहे? हा विचार त्याला, तू डब्बू आहे. लावलं आणि आता हॉटेलला गेल्यावरती स्ट्रॉ देते. गॅस खोलून आणलं थोडंसं. पकडा ठेवलायस ना? पकडा. तात्याला तुटे काय चाललंय? हे बापा हे काय हे याच्यातच घालून काम त्यांचं शूटिंग चाललं तेव्हा. बरोबर आहे. हा ना? हा हा. स्वामी शरणे. खूप आनंद होतोय मला हे सर्व लावून. इथे स्वामी अक्कलकोटलाच मी या सर्व गोष्टी केल्या इथे. आता मला फार सुंदर वाटतं हे सर्व सुंदर. आणि आता आम्ही निघालो परत सोलापूरच्या दिशेने. सिद्धेश्वर महाराजांचे दर्शन घेत आम्ही जाणार आहोत तुळजापूरला. कसा वाटला हा व्हिडिओ तुम्ही नक्की कळवा. तोपर्यंत टाटा.